ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांच्या बॅगी ग्रीन कॅपचा अखेर लिलाव झालाय। ब्रॅडमन यांच्या कॅपला $4,60,000 ऑस्ट्रेलियन डॉलर्स सुमारे 2,92,00,000 रुपयांमध्ये ती विकली गेली आहे। गोल्ड कोस्ट इथे पार पडलेल्या लिलावामध्ये एका अज्ञात खरेदीदारानं ही कॅप विकत घेतली आहे। आता एका म्युझियममध्ये ही कॅप प्रदर्शनाला ठेवली जाणार आहे। अंडर 19 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर 6च्या लढतीमध्ये आज भारत आणि झिम्बाब्वे यांच्यामध्ये लढत होणार आहे। यंदाच्या विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतानं साखळी गटात चमकदार कामगिरी केली आहे, त्यामुळे झिम्बाब्वेला बलाढ्य भारतीय संघाला रोखण्याचं मोठं आव्हान असणार आहे। भारत आणि श्रीलंकेमध्ये होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेसाठी वेस्ट इंडिजनं आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केलेला आहे। संघाच्या कर्णधारपदी शाई होपची निवड केलेली आहे। वेस्ट इंडिजचा यंदाच्या विश्वचषक स्पर्धेमध्ये ग्रुप सी मध्ये समावेश आहे आणि त्याच्यासोबत इंग्लंड, स्कॉटलंड, नेपाळ, इटली या संघांचाही समावेश आहे। विंडीजची सलामीची लढत स्कॉटलंडशी होणार आहे। न्यूझीलंड विरुद्धच्या उर्वरित 2 T20 सामन्यामध्ये बीसीसीआयनं भारतीय संघासंदर्भात मोठी अपडेट दिली आहे। यानुसार तिलक वर्मा 4थ्या आणि 5व्या T20साठी उपलब्ध नाहीये। यामुळे बीसीसीआयनं श्रेयस अय्यरला संघामध्ये स्थान दिलंय। तिलक वर्मा जरी 2 T20 सामने खेळणार नसला तरी त्यानं ट्रेनिंग सुरू केलेली आहे, अशी माहिती बीसीसीआयनं दिली आहे। आणि आता पाहणार आहोत इतरही महत्त्वाच्या बातम्या वेगवान पद्धतीनं। छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुली सुरू केली आहे। आतापर्यंत 200 कोटींची वसुली झाली आहे। 31 मार्चपर्यंत 100 ते 150 कोटींची वसुली करण्याचं उद्दिष्ट आहे। प्रत्येक झोनमध्ये विशेष पथक स्थापन करून घरोघरी जाऊन वसुली केली जाते। सलग सुट्ट्यांमुळे छत्रपती संभाजीनगरच्या अजिंठा वेरूळ लेणीमध्ये प्रचंड गर्दी झालेली आहे। मात्र यावेळी केवळ 17 बस उपलब्ध असल्यामुळे वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला। पर्यटकांना बससाठी तासनतास रांगेमध्ये थांबावं लागलं। नियोजनाच्या अभावामुळे याचा फटका पर्यटन स्थळांना बसलाय। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पासपोर्ट सेवा केंद्रांची संख्या वाढवण्याची मागणी आता केली जाते। पासपोर्टसाठी 2 ते 3 महिन्यांची प्रतीक्षा यादी असल्यामुळे केंद्र वाढवा अशी मागणी होते। गेल्या वर्षभरात शहरामध्ये एकूण 18,000 पासपोर्ट अर्जांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। साताऱ्यामधील सह्याद्री देवराईमध्ये वडाच्या झाडाचा 4था वाढदिवस साजरा झाला। 4 वर्षांपूर्वी रस्त्याच्या कामामध्ये अडथळा असलेले वडाचं जुनं झाड काढून देवराईमध्ये त्याचं पुनरोपण करण्यात आलेलं होतं। वाढदिवसाच्या दिवशी सयाजी शिंदे यांनी पारंपरिक वाद्याच्या तालावर ठेका धरला। वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पालघरच्या बोईसरमध्ये स्वरूप होमिओपॅथिक रुग्णालयाचं उद्घाटन करण्यात आलंय। पालघरच्या ग्रामीण भागात हे पहिलं इतकं भव्य होमिओपॅथिक रुग्णालय आहे। या रुग्णालयामध्ये आधुनिक यंत्रांचा वापरही केला जाणार आहे। रायगड जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे हजेरी लावली आणि त्यामुळे पेणच्या जोहे हमरापूर भागामध्ये पाऊस झालाय। अचानक आलेल्या पावसामुळे वीटभट्ट्या आणि गणपती कारखान्यांचं नुकसान झालंय। छत्रपती संभाजीनगर ते पुणे एक्सप्रेस 26 जानेवारीपासून हडपसरपर्यंत सुरू राहणार आहे। या निर्णयावर मध्य रेल्वे आता ठाम आहे। मात्र हा निर्णय मराठवाड्यातील प्रवाशांसाठी अन्यायकारक असल्यामुळे नाराजी व्यक्त केली जाते। नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर कोटमगावमध्ये कंटेनरचं चाक निखळल्यामुळे अपघात झाला। चाक निखळल्यामुळे कंटेनर अनियंत्रित झाला आणि डिव्हायडरला धडकला। अपघातामध्ये कंटेनरचं मोठं नुकसान झालंय। अमेरिकेमध्ये हिमवादळामुळे खासगी विमानाला अपघात झाला। या विमान अपघातामध्ये 7 प्रवाशांचा मृत्यू झालाय। अमेरिकेमधील 18 राज्यांना हिमवादळाचा तडाखा बसलाय। फिलिपिन्समध्ये 350 प्रवाशांना घेऊन जाणारी बोट बुडाली आणि या दुर्घटनेमध्ये 15 जणांचा मृत्यू झालाय। अनेक जण यामध्ये बेपत्ता आहेत। पश्चिम बंगालच्या नाझिराबादमध्ये गोदामाला आग लागली आहे। या आगीमध्ये 7 जणांचा मृत्यू झालाय। खाद्यपदार्थाच्या पॅकेट्समुळे आगीचा भडका उडाल्याची माहिती मिळते। यामध्ये गोदामाचं मोठं नुकसान झालंय।